आर न्यूजच्या शनिवार दिनांक 17 फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शिवसैनिकांचं खच्चीकरण केलं गेलं, त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं। कोल्हापुरात सुरू असलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान। उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत म्हणत केलाय 50 कोटींचा गंभीर आरोप। ऐनापूरच्या सरपंच उषा मांगले यांना राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आला पुरस्कार प्रदान। पुण्यातील राजर्षी शाहू प्रतिष्ठानामार्फत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात येतो दरवर्षी गौरव। गडहिंग्लज येथे करण्यात आलंय महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन। गडहिंग्लजचा सम्राट बालगोपाल तरुण मंडळाच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त होणार कार्यक्रम। विजेत्यांना मिळणार पैठणीसह इतर आकर्षक बक्षिसांचा लाभ। चंदगड तालुक्यातील तेऊरवाडीत विद्यार्थ्यांचा बाजार, मात्र ग्रामस्थांची उत्साहानं खरेदी। दर आठवड्याला बाजार भरावा अशा व्यक्त झाल्या ग्रामस्थांच्या अपेक्षा। तेऊरवाडी विद्यामंदिरच्या 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहानं घेतला सहभाग। डॉक्टर घाळी कॉलेजमध्ये झाला सूत्रसंचालन कोर्सचा प्रमाणपत्र वितरण समारंभ। कोल्हापुरातील बी न्यूजच्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका पूनम चौगले यांची होती प्रमुख उपस्थिती। सूत्रसंचालनामध्ये आवाजातील चढउताराचा योग्य वापर याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन। तरुणाईने वाचन संस्कार जपावेत, ग्रामीण कथाकथनकार जयवंत आवटे यांचे प्रतिपादन। कोवाड येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात झाले वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात। गडहिंग्लजमध्ये भरणार सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री। कोल्हापुरातील सुप्रसिद्ध वामनहरी पेठे ज्वेलर्सकडून करण्यात आले आयोजन। 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी गांधीनगरमधील गणेश मंगल कार्यालयात राहणार सुरू।